शिवजयंतीनिमित्त आज आपण कांदा भजी आणि पिठलं बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मोठे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत। 1 टीस्पून एवढं मीठ घालायचं आहे व आपण हे जे कांदे आहेत ते सर्व कांद्यांना लावून घ्यायचं। पिठलं बनवण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची। 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। हिंग, हळद घालायचं, 2 ते 3 मिनटं परतायचं आहे व गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। पिठलं बनवण्यासाठी बेसन घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व पातळ अशी पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। गुठळ्या न होऊ देता हे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालायचं व पटपट असं गुठळ्या होऊ न देता हलवून घ्यायचं आहे। 10 मिनटं पिठलं शिजल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व कोथिंबीर घालून परत एकदा हलवून घ्यायचं आहे। पिठलं खाण्यासाठी तयार आहे। कांदा भजी बनवण्यासाठी आपण 10 मिनटं साईडला ठेवलेले कांदे घ्यायचे, त्यामध्ये बारीक चिरलेले 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, ओवा घालायचा, लाल तिखट घालायचं, त्याचप्रमाणे जिरा पावडर आणि हळद घालायची व हे जे मिश्रण आहे ते अगदी हाताने मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर पाव कप एवढं बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं व परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये बसेल तेवढं बेसनाचं पीठ घालायचं। यामध्ये मी आता 1 चमचा एवढं गरम केलेलं तेल घातलेलं आहे। याऐवजी तुम्ही सोडा घातला तरी चालेल। तर तेल घालून मी इथे हे जे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। तसंच मी आता इथे भजी जी आहेत ती सोडून घेत आहे। तेल गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये भजी जी आहे ती सोडून घेतलेली आहेत। दोन्ही बाजूनी खरपूस अशी भजी जी आहेत तळून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने सोनेरी रंगावर मी भजी जी आहेत ती तळून घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता माझी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत। ज्वारीची भाकरी पण इथे टम्म फुगलेली आहे। कांद्याची भजी, भाकरी, पिठलं असा सर्व मेनू जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद।